जय महाराष्ट्र सर्वांना. आज 26 जानेवारी आणि या दिवशी मला वाटते 15 ऑगस्टला पण हिंसा शिबिर असतं ना. म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रीय ध्वज सण संपूर्ण देशामध्ये साजरे केले जातात आणि त्याच दिवशी आमच्या धवनी फाउंडेशनचे जेवढे पण आपले तरुण कार्यकर्ते बघतोय गेल्या 3 वर्षापासून ही तिसरी अॅनिव्हर्सरी आहे. तिसरा त्यांचा 3 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून आता आपण कोविडमध्ये बघितलं रक्ताची उणीव किंवा त्याचे प्लेटलेट्स असतील प्लाझ्मा असेल तर इतकं उत्कृष्ट काम याचं चालू आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी तर माझ्याकडनं तुमच्या तरुणांना तुमच्याबरोबर जे वयस्कर असतील त्यांनाही खूप खूप शुभेच्छा अशा दिवशी आणि असेच उपक्रम तुम्ही राबवत राहा. कारण 15 ऑगस्टला झेंडावंदन करतातच असं करायलाच पाहिजे पण त्याबरोबर या देशातल्या जनतेला काय उपयोगी पडतं. कारण जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा सगळ्यात जास्त लाचार असतो कितीही पैसा असेल आपल्याकडे तरी पण कोविडमध्ये पाहिले आपण तर हे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान एखाद्याचा जीव वाचला जातो. तर त्यासाठी तुमच्या ह्या मुलाच्या कामगिरीचं सर्वांना खूप खूप कौतुक. आणि नायर हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स बाहेर बघितली आणि नायर हॉस्पिटलमध्ये माझे सासरे स्वतःला तिथूनच रिटायर झालेले आहेत आणि त्या हॉस्पिटलची गर्दी मला माहिती आहे. त्या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण देशातली लोक येतात. नायर हॉस्पिटल असेल केम हॉस्पिटल असेल म्हणजे भारतातले सगळीकडचे कानाकोपऱ्यातले लोक तिकडे येतात आणि ज्या रक्ताची गरज त्यांना फर्स्टच पडते अशा मोठ्या हॉस्पिटलसाठी तुम्ही हे रक्तदान पाठवलंय. म्हणजे मला बरेच जण इथल्या हॉस्पिटलमध्ये आपण करतो पण नायरसारखं हॉस्पिटल असेल किंवा केएमसारखं हॉस्पिटल असेल तिथे संपूर्ण देशातल्या लोकांना या रक्ताची गरज असते आणि खरंच खूप आनंद होत आहे. गौरव आमच्यासोबतच आहे. त्याच्यामुळे तरुणांना एक चांगलं बेंचमार्क सेट करून देतात. सगळ्यांनी अशा पद्धतीने आपल्या संस्थेत काम करा. माझी स्वतःची संस्था आहे पण आतापर्यंत मी रक्तदान शिबिर राबवलेलं नाही. नक्कीच तुझ्यासोबत मी राबीन ह्यावेळेस मला बोलवलं